40 वर्ष तुमचा मातोश्रीवर वावर आहे, वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही साहेबांना भेटलात, बाळासाहेबांना भेटलात. जयदेव ठाकरे हे तुमचे महाविद्यालयातले मित्र. तुम्ही ज्या वेळेला जायचात, जयदेव ठाकरेंबरोबर जायचात किंवा वेगळ्या कामास्तव जायचात, 40 वर्षात अशा वेळेला बाळासाहेबांना तुम्ही कधी दुःखी, कष्टी असं बघितलंय का? काय त्यांचा स्वभाव होता? काय तुम्ही बघितलं बाळासाहेबांना? बाळासाहेबांना मी दुःखी कष्टी कधीच पाहिलं नाही. येणाऱ्या संकटाला सामोरे कसं जायचं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळत सुद्धा नव्हतं कधी. असं केव्हा कळलंच तुम्हाला कळणारच नसतं की साहेब दुःखी आहेत. म्हणजे मी स्वतः पाहिलेले 2 प्रसंग आहेत. प्रथमतः म्हणजे स्वतः जेव्हा मासाहेब गेल्या तेव्हा मी पहाटे 3 वाजता मला फोन आल्यानंतर मी तिथे आलो होतो माटुंग्याला. त्याच्यानंतर बिंदू माधव ज्याला आम्ही भाई म्हणायचो, तो गेल्यानंतर सुद्धा साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्यावर असलेल्या नेते मंडळी साहेबांना हात असं पाठीवर ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नक्की काय झालं. पण तरीसुद्धा ते कुठेही असं हल्ल्याचं दिसले नाहीत कधी. ही जी काय त्यांच्याकडे शक्ती होती ना, ती दैवी शक्ती होती असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मी साहेबांची आठवण म्हणून सांगतो की मी स्वतःला भाग्यवान समजतो की 40 वर्ष मी जातो. इतके मुश्किल होते की त्यांच्या किचनमध्ये मी जेवायला बसलो, साहेब आल्यावर मी उठून उभा राहायचो. अरे तुला किती वेळा सांगायचं, तुला काय उभ्याने जेवायची सवय काय, बस बस. हे बघा इतका मोठा माणूस. आणि प्लस त्याच वेळेला ते सांगायचे मला पण वाढ. शिवसेना प्रमुखांबरोबर अनेकाने अनेक गोष्टी शेअर केल्या, पण त्यांच्यावर बसून जेवणाचं भाग्य मला लाभलं. हे मी माझं म्हणजे पूर्वजन्मीची पुण्याई समजतो. त्यांनी तुम्हाला एकदा आपलं म्हटलं, घरातलं म्हटलं की तो घरातलाच. गेले 10-12 वर्षात सतत आणि सातत्याने मातोश्रीवर जाणारा सुरेश तोडणकरांना शिवसेना प्रमुखांची भेट मिळत नव्हती. मी पण समजू शकत होतो की त्यांची तब्येत बरी नव्हती, उद्धवजी स्वतःच्या कामामध्ये बिझी असतात. असं काही नाही. जेवढं प्रेम उद्धव साहेब कुठे भेटल्यानंतर द्यायचं, तेवढ्या कुठल्याही कार्यक्रमाला भेटल्यानंतर उद्धवजी सुद्धा आदराने विचारतात, सुरेशजी कुठे आहात तुम्ही. मला असं वाटलं होतं की आपण साहेबांना भेटावं. कदाचित ते ऋणानुबंध असतात. मी अध्यात्मातला माणूस आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. कदाचित ते ऋणानुबंध असतात म्हणून असेल की ह्या वर्षी असा योग आला की मातोश्रीवर मला 2012 आलं. ह्या वर्षी म्हणजे 2012च्या त्यांच्या वाढदिवसाला जायला मिळालं. मी गेल्यानंतर खाली तळमजल्यावरती आदरणीय उद्धवजी होते. मला पहिल्यावर म्हणाले की सुरेश तोडणकर, अरे किती वर्षांनी आलात तुम्ही, या या या. ते मला पहिल्या माळ्यावर घेऊन गेले. साहेब लिफ्टने वरती आले असं कळल्यानंतर उद्धवजींनी माझा असा हात पकडला आणि म्हणाले सुरेश इकडे. मी गेलो, साहेबांनी मी जय महाराष्ट्र केलं, परत हात पकडला. साहेब 1 मिनिटं. मला स्वतःला कळत नव्हतं की अरे साहेबांना हे कशासाठी थांबवतं. साहेबाला ओळखला का पहा. साहेबांनी माझ्याकडे असं असं पाहिलं. अरे जयदेवचा मित्र. मला म्हणाले मी तुझं नाव विसरलो. मी म्हटलं सुरेश तो, अरे मुलुंडवाला. पुढचं वाक्य आहे का सर. म्हणाले की तू जाऊ नको, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी भारावून गेलो. इतके माणसं असताना साहेब त्यांच्याशी फक्त 2 मिनिटं बोलले. मला म्हणाले तू बस. त्याच्यानंतर मी बसलो. तो माझ्यावर श्वेताताई परुळकर होत्या. काय माहितीये का तोडणकर, अरे आता जरा वय झाल्यामुळे विस्मृती होते. दादूनी जेव्हा तुझा उद्धवजींना घरामध्ये दादू म्हणतात, दादूजींनी तुझा हात पकडून विचारलं नाही साहेब ह्याला ओळखलं का, तेव्हा माझ्या लक्षात आलं. एक लक्षात ठेव की जरी विस्मृती झाली असती तरी मी हाडाचा व्यंगचित्रकार आहे. माझ्यातला व्यंगचित्रकार अजून सुद्धा जिवंत आहे. हे तू मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो. मग चेहरा हा जुना आपल्याकडे येणारा जाणवल्यानंतर मग मला जयदेवची आठवण आली. आणि तू सुरेश तो म्हटल्यावर मी लगेच सांगितलं कसं चाललंय तुझं, बरं आहेस ना तू. पहा ते अतिशय कुटुंबवत्सल होते. बाहेर निघताना ते पहिल्यांदा मला सांगायचे टिबूला बोलव म्हणजे जयदेव, बिंदूला बोलव म्हणजे बिंदा, दादू कुठे आहे. सगळ्यांना भेटायचे, बाहेर जायचे. तुळशी वृंदावनाला नमस्कार करून साहेब बाहेर जायचे. त्या दिवशी सुद्धा त्यांनी मला काय प्रश्न विचारला असेल की अरे काय श्वेता माहितीये का, हा माझा खास माणूस अनेक वर्ष माझ्याकडे येतो, पण मला एक सांग तुझ्या मित्राकडे जातोस ना म्हणजे जयदेवकडे, न विसरता जा. हा इथे नाही आलास तरी चालेल. मी साहेबांना नमस्कार केला. मी एवढंच सांगतो 17 तारीखला त्यांचा स्मृती दिन आहे. मी एवढंच म्हणेन पूजा कसली करावी हा नियम नाही. पूजाशी कशाची करायची हा नियम नाही. कोणी झाडाची करतं, कोणी गायीची करतं, कोणी बैलाची करतं. परंतु जे पूजलं जातं ते सगळंच पूजनीय नसतं. मी असं सांगेन की माझ्या आईनंतर माता ही सर्वश्रेष्ठ असते. मी एकच सांगेन की पूजनीय असे जे काय ह्या भूतालावर थोडीफार माणसं होती, त्यातले एक शिवसेना प्रमुख आज आमच्यामधून निघून गेलेत. त्यांची जागा कोणीच घेणार नाही. मी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. अनेक शिवसैनिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने आठवणी बाळासाहेबांशी जोडल्या गेलेल्या आहेत. इकडे वर लालबागच्या राजाच्या मूर्तीची सोन्याची पावलं घडवणारे वेदक आहेत, त्यांच्याही काही बाळासाहेबांबरोबरच्या आठवणी आहेत. वेदक, तुम्ही ज्या ज्या वेळेला बाळासाहेबांकडे गेलात, एकतर प्रमुख म्हणजे एकविरा आईचा मुखवटा जो आहे, जो कारल्याच्या मंदिरात आहे, तो तुम्ही स्वतः साकारलेला आहे. त्या निमित्ताने तुमचं त्यांच्याशी बऱ्याचदा भेटीगाठी झाल्या. काय बोलणं झालं त्यावेळेला? जेव्हा एकविरा आईचा मुखवटा मी त्यांना दाखवायला घेऊन गेलो होतो, तेव्हा ते बघून जरासे हे झाले की नाना तुम्ही खूप कामं केलेच आहे, पण मला माझ्या आईचं रूप पाहिजे आहे. ही आई कोळी
आगरी लोकांची देवता आहे, ते तिचं रूप असं रुद्र रूप पाहिजे, तुम्ही गोड रूप करू नका, हे त्यांनी मला शिकवलं. आणि जवळजवळ 3 वेळा मी त्यांच्याकडे ते रूप घेऊन गेलो. 3 वेळा त्यांनी ते प्रख्यात व्यंगचित्रकार, फोटो तेच आहेत का? हो, फोटोमध्ये तेही मला पापणीपासून आणि ह्याच्यापासून पूर्ण ज्ञान दिलं की तू हे असं केलंस तर असं रूप होईल, हे असं केलं. त्यांचं एवढं प्रचंड ज्ञान होतं की मी हे झालो की बापरे. आणि त्यामुळे मी एवढं शिकलो त्यांच्याकडनं. बाळासाहेब हे तर आमचं प्रेमच, पण त्यांच्याकडनं मला खूप शिकलो. त्यामुळे मी आयुष्यात खूप भाग्यवान आहे. म्हणजे लोक तुम्हाला गमतीने देवांचे सोनार म्हणतात, कारण तुम्ही अनेक देवांचे मुखवटे केलेले आहेत, पावलं केलेली आहेत, सोन्याचे हात केलेले आहेत. पण तुम्हालाही बाळासाहेबांनी शिक्षण दिलं का? माझं जीवनातलं भाग्य आहे की मी जवळजवळ 8 वेळा बाळासाहेबांकडे बसलो. मातोश्रीवर एकटा मला ते शिकवायचे, काय कसं करतो, काय कुठच्या ह्याच्यातलं. एवढी प्रेमाची विचारपूस कुठच्याही अजून माझ्या नात्यातमध्ये नाही किंवा कोणी जगामध्ये नाही केली, एवढी बाळासाहेबांनी माझी विचारपूस केली. आणि त्यामुळे माझं अहो भाग्य आहे की मी साहेबांच्या हाताखाली घडलो. आज मला लोक देवाचा सोनार वगैरे म्हणतात. सिद्धिविनायक, महालक्ष्मी, शिर्डी, बहुतेकांचे दागिने आपण साकार करतो, पण जे साहेबांकडनं मिळालेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. काहीशा अशाच भावना अनेक शिवसैनिकांच्या आहेत. आपल्याबरोबर अरविंद भोसले आहेत. अरविंद, तुम्ही नेहमी बाळासाहेबांना भेटत होतात. तुमच्या आणि बाळासाहेबांच्या वयात जरी खूप अंतर असलं तरी एक जवळीक होती दोघांची. आणि तुमच्या हातात सध्या काहीतरी मला एक पत्रिका दिसते. काय नेमकी ही पत्रिका आहे आणि या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छित आहे? शालेय जीवनापासून या मुंबई महाराष्ट्रामध्ये जे लाखो शिवसैनिक आज तरुण झालेत, असे सर्वजण शिवसेना प्रमुखांच्या संपर्कात आले. त्यातलाच एक मी आहे. साधारणतः वयाच्या 14 वर्षापासून मी शिवसेनेला आकृष्ट झालो शिवसेना प्रमुखांच्या विचारांमुळे. एक 22 वर्षापूर्वी गोष्ट असेल. 23 जानेवारीला शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस. शिवसेना शाखेमध्ये शिवसैनिकांनी रक्तदान केलं आणि आम्ही काही शिवसैनिक रक्तदान केल्यानंतर विश्रांती न घेता मातोश्रीवरती साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. गर्दी प्रचंड होती आणि प्रचंड गर्दीमध्ये हे दोन्ही शिवसैनिक गर्दी प्रचंड असल्यामुळे चक्कर येऊन पडले. बाहेर काहीतरी गडबड झाली याचा शिवसेना प्रमुखांना अंदाज आला आणि साहेबांनी विचारलं की काय झालं बाहेर, तर कळलं की काही शिवसैनिक गर्दीत चक्कर येऊन पडले. मग शिवसेना प्रमुखांनी रक्तदान करून जे शिवसैनिक विश्रांती न घेता मातोश्रीवरती गेले होते त्यांना बोलून घेतलं. आम्ही साधारणतः 8 ते 10 जण होतो. साहेबांनी विचारलं शिवसेना प्रमुखांनी काय झालं, तर साहेबांच्या विषय लक्षात आला. बाहेर प्रचंड गर्दी असताना सुद्धा शिवसेना प्रमुखांनी त्या सर्व शिवसैनिकांना सोबत ठेवून स्वयंपाकघरात गेले. हे मी जुन्या मातोश्रीवरची गोष्ट सांगतोय. आणि महासाहेबांना सांगितलं की घटना सांगितली आणि साहेब तिथे थांबले. महाने 10 मिनिटामध्ये किमान 10 ते 12 शिवसैनिक जे होते त्यांना स्वयंपाक करून ताबडतोब जेवायला दिलं. तर जे विटनेस असतो, अशक्तपणा असतो, तो दूर व्हावा त्यासाठी. ही जी पत्रिका आहे तुमच्या भावना समजू शकतो. आणि कसं आहे की तो जो प्रसंग आहे, एक पित्याच्या हृदयाने काळजी करायच्या शिवसैनिकांची असं तुम्ही सांगताय. त्यानंतर सातत्याने असंख्य शिवसैनिक रक्तदानाचं महत्त्व हे शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिकांना पटवलं. दुर्दैवाने साहेब गेल्या वर्षी 17 नोव्हेंबरला गेल्यानंतर वरईला जी आमची शिवसेनेची शाखा आहे, तर आम्ही तिथे प्रत्येक महिन्याच्या 17 तारीखला रक्तदान शिबिर घेतो. एक रक्तदानाचा कार्ययज्ञ आम्ही तिथे चालू केला आहे प्रत्येक महिन्याची 17 तारीख. ज्या वेळेला कधीतरी माझ्या हातून एक काम पूर्ण होईल आणि मला पुन्हा साहेबांना फेस टू फेस जाण्याची माझ्यावरती ज्या वेळेला पाळी येईल तेव्हा सांगेन, साहेब ते छातीने काम केलं, काम अर्धवट सोडलं नाही. आणि जाताना उगीच हात करायचो. काय माझं हे नव्हतं कराय, मनात नाही इच्छा व्हायची. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या सभा झाल्यानंतर मी आतापर्यंत कुठल्याही राजकीय नेते सभा ऐकलेली नाही आणि ऐकणारी नाही. ही अद्भुत शक्ती आई भवानीचा आशीर्वाद मुख से आपण वाटत आलात साहेब, ते आपणच. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हेच आमचे धर्म आहे. पण साहेब, आपल्या पुढे सारं काही शून्य आहे. सतीश वळंजू आपल्याबरोबर आहेत. सतीश वळंजू, वेगळी ओळख सांगायची गरज नाही आहे. मध्यंतरी त्यांनी ठाकरे बंधू जोडो अभियान हाती घेतलं होतं.
तो आपला आजचा विषय नाही आहे, बाळासाहेबांची आठवण आपला आजचा विषय आहे. पण या अभियानाच्या निमित्ताने बाळासाहेब तुम्हाला तुमच्याशी बोलले होते अशी एक चर्चा आहे. काय त्यात नेमकं तथ्य आहे? हे खरं म्हणजे मी अजूनपर्यंत लपवून ठेवलेलं एक थोडंसं सत्य आहे ॲक्च्युली. कारण माझ्याकडून तशी शपथ घेतली गेली होती, पण ज्यावेळेला बाळासाहेबांनी स्वतः IBNच्याच कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव एकत्र यावेत असं त्यांना मनापासून वाटतं, असं मान्य केलं, त्याच्यानंतर मला वाटतं ही शपथ मी मोडायला हरकत नाही. तुम्हाला आठवत असेल माझा पहिला कार्यक्रम म्हणजे ज्यावेळेला माझी चळवळ, मी महाराष्ट्राचं हे आंदोलन सुरू केलं ह्या दोघांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने, मनामध्ये एक साशंकता होती की आपण लोकांपर्यंत पोचू शकू का, लोकांपर्यंत हा माझा विषय पोचेल का, त्याला मला बॅकिंग मिळेल का. लोकांमध्ये प्रचंड त्याचा म्हणजे आम्ही अंदाज घेतलेला होता की हे व्हावं अशी इच्छा होती. म्हणून 14 मे 2010 माझा पहिला कार्यक्रम IBN लोकमतवरती झाला आणि त्या कार्यक्रमाला मी जाताना मातोश्रीवरती निरोप दिला होता की मी हा असा कार्यक्रम करायसाठी जातो आहे, तर जमलं तर साहेबांना बघायला सांगा म्हणून. तुम्हाला सांगतो साहेबांनी तो कार्यक्रम संपूर्ण बघितला, अगदी डिटेलमध्ये बघितला. आणि त्यावेळेला मला प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही साहेबांना कळवलं आहे का तुम्ही, तर त्यावेळेला मी सांगितलं होतं की मी कळवलं नाही, पण दुसऱ्या दिवशी मी त्यांना पत्र पाठवणार आहे. 15 मे 2010 मी साहेबांना ह्या विषयासाठी पत्र पाठवलं आणि मला वाटलं होतं की ठीक आहे म्हणून, की साहेबांकडून काय रिॲक्शन येईल याचा मलाही अंदाज नव्हता. 8:30-9च्या सुमाराला मला मातोश्रीवरनं फोन आला की तुझा फोन बिझी ठेवू नकोस, साहेब तुझ्याशी बोलणार आहेत म्हणून. साहेबांचा फोन आला. सतीश म्हणाले मी तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाही आहेस, तू उद्धवसाठी करत नाही आहेस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस. आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. साहेब म्हटलं 1000 हत्तींचं बळ तुम्ही मला दिलं, याच्यापुढे म्हटलं हा दोघांना एकत्र आणेपर्यंत हे काम मी चालू ठेवणार आहे आणि मी हे काम थांबवणार नाही. आणि मी हे काम आजही करतोय. मला माहिती आहे ह्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे, हे दोघं जण एकत्र येणार आहेत याची मला संपूर्णपणे खात्री आहे. आणि मी आजही काम निव्वळ त्या माणसाला मी एक तो शब्द दिलेला आहे, त्या शब्दासाठी हे काम आजही चालू ठेवतोय. कारण ज्या वेळेला कधीतरी माझ्या हातून एक काम पूर्ण होईल आणि मला पुन्हा साहेबांना फेस टू फेस जाण्याची माझ्यावरती ज्या वेळेला पाळी येईल तेव्हा सांगेन साहेब ते छातीने काम केले, काम अर्धवट सोडलं नाही, शेवटपर्यंत पूर्ण करून मी तुमच्या समोर आलेलो आहे म्हणून. आणि आज तुम्हाला सांगतो की अजून तुम्ही लोक सगळे म्हणताय म्हणा साहेबांना श्रद्धांजली, साहेबांना मी साहेबांना आजही श्रद्धांजली दिली नाही, मी साहेबांना ह्याच्या पुढेही श्रद्धांजली देणार नाही. कारण श्रद्धांजली ही मेलेल्या माणसाला दिली जाते. साहेब गेलेले आहेत हे मान्य करायलाच आम्ही तयार नाहीत. आज साहेब आमच्या बरोबर आहेत आणि तीच आमची शक्ती आहे आणि त्या शक्तीने ती शक्ती घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. आणि 2014ला शिवसेनेचं सरकार आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ते कुठच्याही परिस्थितीमध्ये येणार आहे. आणि राज आणि उद्धव हे दोघंही एकत्र येणार आहेत याची संपूर्णपणे खात्री मला आहे. शिवसेना प्रमुख आपल्यातनं गेले नाहीत ही प्रत्येक शिवसैनिकांची भावना आहे. काही तरुण शिवसैनिक आपल्याबरोबर बसलेले आहेत. बाळासाहेबांची प्रतिकृती त्यांनी अगदी हुबेहूब प्रतिकृती आणलेली आहे. ही साकारण्यामागे नेमका काय उद्देश होता? प्रत्येक शिवसैनिकाच्या घरामध्ये, शिवसेना शाखेमध्ये हे साहेबांचं स्मृतिशिल्प जावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. जशी माझी इच्छा आहे प्रत्येक शिवसैनिकाची पण हीच इच्छा आहे की प्रत्येकाला हे हवं असं वाटतंय. पण मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आता प्रत्येकजण कसं जे चांगल्या सोजवळ भाषेमध्ये किंवा चांगल्या भाषेमध्ये प्रत्येकजण बोलतो वगैरे, पण आम्हाला म्हणजे मी स्वतः जो साहेबांना अट्रॅक्टिव्ह जो झालेलो आहे, आम्हाला असं ते फक्त तोडा फोडा झोडा मारामारी ह्या गोष्टीमध्ये म्हणजे साहेबांचं जे काय कुठे साहेब एखादी गोष्टी बोलले आम्हाला, ठीक आहे बाबा असा विषय आहे की असं काय आहे भाषणामध्ये आम्ही ऐकलं तर आम्ही पटकन प्रफुल्लित व्हायचं शब्दांवर त्यांच्या. आणि एखादे जाऊन तिथे आंदोलन करणं किंवा काय करणं, महाराष्ट्र बंद असेल तर महाराष्ट्र बंद करायचं. आम्ही रात्रभर झोपायचो ना, आम्ही रात्री 12 वाजता आम्हाला दुसऱ्या दिवशी बंद म्हणायचं म्हटलं, साहेबांनी बंद म्हटलं दुसऱ्या दिवशी बंद आहे तर आदल्या दिवशी 12 वाजता आमची सुरुवात व्हायची. तुम्हालाही काहीतरी बोलायचं आहे. बाळासाहेबांच्या आठवणींबद्दल आपण बोलतोय, काय तुमची आठवणी सांगण्याचं जसं माझं वय नाही, कारण माझं जेवढं वय आहे त्याच्या दुप्पट बाळासाहेबांचा अनुभव आणि सगळं त्यांची शिदोरी आहे. मी मूळचा कोल्हापूरचा, आपल्या इथं सगळे मुंबईतले आपले बाळासाहेबांचे स्नेही आपण बघतोय. मला एकच आठवणीतच सांगायची आहे की कोल्हापुरामध्ये गांधी मैदान म्हणून एक मोठं मैदान आहे. त्या मैदानात सगळ्या राजकीय सभा व्हायच्या आणि त्या सभेच्या अगोदर आम्हाला घरातले आमचे आई वडील सांगायचे की बाहेर पडायचे नाही, गर्दी असते. खरं ज्यावेळी बाळासाहेबांची सभा असायची, साधारण 5 वाजता सभा असायची, आम्ही शाळेला सुट्टी मारायचो. का कोणास ठाऊक. त्यावेळी कळत नव्हतं की काय असतं महाराष्ट्र काय, हे काही माझं वय नव्हतं. त्यावेळी 13 वय 14 वय त्या वयाचा मी साधारण होतो. आणि त्यावेळी मात्र घरातनं कधी असं म्हणाय नाहीत की बाहेर पडू नकोस. घरातलीच ऑलरेडी तिकडे गेलेली असायची आणि त्यांच्या अगोदर
साहेबांना फक्त बघायचं, व्यक्ती आवडतात, काय त्यांचे विचार कळायचं त्यावेळी वयच नव्हतं. खरं बोलणं असेल, त्यांचे विचार असेल, जे काय शिरायचे डोक्यात, त्यासाठी आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून जाऊन बसायचो उन्हात. आणि संध्याकाळी पण आम्ही जास्तीत जास्त वेळ तिथंच थांबायचो. सभा झाली की त्यांचा ठरलेला मार्ग होता, त्याच मार्गावर माझं घर होतं, तिथं जायला जमलं नाही तर मी घराच्या पायरीवर बसायचो आणि जाताना उगीच हात करायचो. काय माझं हे नव्हतं करायचं, मनात इच्छा व्हायची. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्या सभा झाल्यानंतर मी आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय नेते सभा ऐकलेली नाही आणि ऐकणारही नाही. शिवसेना प्रमुखांच्या या आठवणी आपण गेले तासभर जागवतो आणि शिवसेना प्रमुख कसे होते, आपापल्या आयुष्यात ते कसे व्यापून उरले होते, अनेकांनी आठवणी सांगितल्या. पण या कार्यक्रमाचा शेवट आपण अशा भावनांपासून करणार आहोत, कारण आपण आठवणी ऐकल्यात, पण अशा भावना ज्या शिवसेना प्रमुखांविषयी एका शिवसैनिकाच्या मनात आहेत. आणि शिवसैनिक राजोळी जे आहेत, राजोळी साहेब, तुम्ही ज्या भावना शिवसेना प्रमुखांबद्दल लिहिल्यात त्या ऐकून आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. काय नेमक्या भावना तुमच्या मनात आहेत? साहेबांचं नाव काढताच कळत न कळत काव्यपंक्ती कशा तयार होतात ते मला समजत नाही, मला आठवत नाही, मला माहिती नाही, मला कळत नाही. कारण मी वेडा शिवसैनिक आहे, ध्येय वेडा शिवसैनिक आहे. शिवसेनेकरता स्वतःचा त्याग, स्वतःचं सर्वस्व घालवणार शिवसैनिक आहे. स्वतःचे कातडीचे जोडे करून शिवसेनेमध्ये मोठे झालेले नेत्यापैकी हा शिवसैनिक नाही. हा शिवसैनिक शिवसेनेकरता राबणार आहे, हा शिवसैनिक उद्धव साहेबाकरता राबणार आहे, हा शिवसैनिक आदित्य साहेबाकरता राबणार आहे, असा शिवसैनिक. आणि असं असताना कळत न कळत 17 तारीख कधी आली ते कळलं नाही. आणि माझ्या मनामध्ये जे काव्य ते स्मृतिपारित लिहिलेलं आहे ते असं लिहिलं साहेब, दिशाहीन झालेला, कारण त्यावेळची शिवसेनेची दिशाहीन झालेला हा मराठी समाज ज्वालामुखीसारखा पेटून उठावा. त्याच त्या अळणी विचारधारा आणि वचननामा या साहेबांनी आपल्या प्रखर यज्ञकुंडातून अनेक शिवसैनिकाच्या मते क्रांतीची ज्वाला पेटवली. ती साहेब आपणच. न्याय हक्कासाठी लढा, शिवतेजाचे प्रखर दर्शन देऊन शिवसेना ह्या मंत्रेलेल्या मंत्रांतून अनेक शिवसैनिक निर्माण केलेत. ते साहेब आपणच. अनेकाला अनेक पदाची खैरात देऊन दिला मंत्र जगा आणि जगविण्याचा. देशासाठी जगा, धर्मासाठी जगा हा ओंकार आहे. ही अद्भुत शक्ती आई भवानीचा आशीर्वाद मुक्त आपण वाटत आलात. साहेब ते आपणच. सोनेरी किरणांनी न्हावून निघालेला हा तेजोमय सूर्यमणी सोनेरी गालिच्याच्या पायगड्यावरून वसुंधरेच्या कुशीत जाता यमराज्यासही नतमस्तक व्हावे लागले. असे दैवत पुन्हा होणे नाही. ते साहेब आपणच. साहेब जोपर्यंत श्वासात आहे आमचा श्वास, जोपर्यंत श्वासात आहे आमचा श्वास, दौडवू आम्ही शिवसेनेचा हा अश्वमेध रथ. चिरा ढळतील, येतील, जातील, त्याची तमा आम्हा शिवसैनिकांना नाही. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हेच आमचे धर्म आहे. पण साहेब आपल्यापुढे सारं काही शून्य आहे.